नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण फायनान्शियल प्रोडक्ट सही में सही होते हुए भी पैशांसाठी संघर्ष का करावा लागतो त्याची कारणे पाहूया. नंबर एक, आर्थिक साक्षरता आणि वैयक्तिक परिस्थिती या दोन गोष्टींमुळे पैशांसाठी संघर्ष करावा लागतो. नंबर दोन, खर्च करण्याच्या सवयी आणि मर्यादित गुंतवणुकीचे ज्ञान. नंबर तीन, कमी किंवा अस्थिर उत्पन्न तसेच आपत्कालीन निधी तयार न करणे. नंबर चार, स्वप्न मोठी पण प्रत्यक्षात कृती न करणे. नंबर पाच, स्वतःचे निर्णय स्वतः घेणे. नंबर सहा, मी करतो तेच खरे मानणे, अति आत्मविश्वास. नंबर सात, येणारी मिळकत आणि खर्च यांचा ताळमेळ न बसवणे. नंबर आठ, एक कर्ज घेतले असता ते कर्ज भरण्यासाठी दुसरे कर्ज घेणे किंवा कर्ज मिळतेच म्हणून कर्ज घेतच राहणे. नंबर नऊ, भौतिक सुख सुविधा ह्या आत्ताच मिळाल्या पाहिजे हा अट्टहास असणे. आणि नंबर दहा, सोशल मीडिया, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, प्रिंट मीडिया मधून अर्धवट माहितीच्या आधारे गुंतवणूक करणे. आणि म्हणूनच मित्रांनो, पैशांसाठी संघर्ष करणाऱ्याला एक सहाय्यक, योग्य सल्ला देणारा व्यक्ती त्याच्या आयुष्यात गेम चेंजर ठरू शकतो. जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवे असेल आणि तुमचा पैशांसाठी करावा लागणारा संघर्ष थांबवायचा असेल तर प्राप्ती ग्रुपशी नाते जोडा. मित्रांनो, औपचारिक शिक्षण तुम्हाला उदरनिर्वाहाचे साधन बनवेल आणि प्राप्ती ग्रुप सोबत आला तर प्राप्ती ग्रुप तुम्हाला धनवान बनवेल. धन्यवाद.